छत्रपती संभाजीनगर शहराचा महापौर कोण बनणार हा प्रश्न अद्यापही कायम आहे. तर दुसरीकडे काही नेते वरिष्ठ नेत्यांकडे जाऊन त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत, तर काही जण सेटिंग लावण्याचा प्रयत्न करत अशी देखील चर्चा आहे. काय नेमकं सुरू आहे थेट जाणून घेऊयात. भाजप जिल्हाध्यक्ष किशोर चित्रे आपल्यासोबत आहेत. काय सांगाल? कधी जाहीर होणार छत्रपती संभाजीनगरच्या महापौर पदाचं नाव? नाही, आत्ता पण आपण सगळेजण जाणतो की जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहे आणि एकूणच प्रशासकीय अधिकाऱ्यांशी बोलताना लक्षात आलं की ह्या निवडणुका आणि निकाल संपल्यावर म्हणजे 6 फेब्रुवारी नंतर महापौरांच्या त्याचा कार्यक्रम ते लावतील आणि आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून स्वबळावर हा महापौर करतोय आणि आम्ही लवकरच एक छान नाव शहरासाठी देऊ. बरं. आणखी एक दुसरी अशी चर्चा आहे, की बरेच नेते तुमच्याकडे येत आहेत, तुमच्या भेटीगाठी घेत आहेत आणि आपलं नाव हे वरिष्ठांपर्यंत जावं यासाठी लॉबिंग म्हणा किंवा सेटिंग ज्याला म्हटलं जातं त्याचा प्रयत्न करतायत. काय सांगाल? कारण दिग्गज तुमच्याकडं नगरसेवक आहेत. नाही बघा, भारतीय जनता पार्टीमध्ये असं काही वशिला किंवा भेटणं किंवा कुणाच्या मागे जाणं याची गरज नाही. भेटतायत. साहजिक आहे, इच्छुक खूप जण आहेत आणि सगळेच मित्र आणि कार्यकर्ते असल्यामुळे माझ्याकडे आमचे ते नेते आहेत, त्या माननीय सावे साहेब, कराड साहेब, आमदार केनेकर साहेब यांच्याकडेही ते जातायत. पण त्याची आवश्यकता नाही. भारतीय जनता पार्टी हा पारदर्शक निर्णय करणारा पक्ष आहे. सगळे सक्षम कार्यकर्ते आहेत. सगळ्यांचा कार्यपद्धती आम्हाला माहीत आहे. परंतु सभागृहात एम-आय-एम आहे, विकसित छत्रपती संभाजीनगर करायचंय. अशा परिस्थितीमध्ये या सगळ्या विषयांना अंगावर घेणारा आणि ही सगळी जबाबदारी पेलणारा चांगलं नाव आम्ही महापौर म्हणून देणार आहोत. बरं. तुम्ही जे नाव घेतलं आता एम-आय-एम पक्षाचं, एम-आय-एम पक्षाच्या देखील जास्तीत जास्त जागा आल्या, 33 जागा आल्या. छत्रपती संभाजीनगरमध्ये दुसऱ्या नंबरचा पक्ष एम-आय-एम ठरलेला आहे. तर त्यांचं असं विधान देखील आहे इम्तियाज जलील यांचं, की आम्ही राज्यभर पूर्ण राज्य जे आहे ते हिरवं करू. कसं पाहताय? बघा, त्यांनी अशी कोणती गुर्मी बाळगण्याची किंवा एखादी मस्ती दाखवण्याची गरज नाही. आमच्या जागा त्यांच्यापेक्षा जास्त आहेत. पण आम्ही जनतेचा कौल हा नम्रतेने स्वीकारतोय. पण ते ज्या पद्धतीने हिरवा करू, तर हा हिरवा करणं खरंच झाडांची हिरवळ निर्माण करण्याची परंपरा त्यांच्याकडे नाहीये. जनावरं वाचवण्याची परंपरा त्यांच्याकडे नाहीये. ते निसर्गाशी कोणतंही तन्मय होणं किंवा निसर्ग पर्यावरण राखणं, असं त्यांच्या कोणत्या आचरणामध्ये कधी तुम्ही पाहिलेलं नाहीये. त्याच्यामुळे त्यांच्या हिरवाईमध्ये जर काही धमकी असेल, गर्भित इशारा असेल, तर हा भारत आहे, हिंदुस्थान आहे आणि त्यांनी संविधानाला धरूनच वागलं पाहिजे हे त्यांनी लक्षात घ्यावं. बरं. महापौर पदाची जी नावं आहेत ती फायनल झाली आहेत का? नेमकं फक्त त्या निवडणुकांमुळेच हे रखडले असं म्हणता येईल का? अ, खरोखर आत्ता आम्ही जिल्हा परिषदच्या प्रचारात सगळे व्यस्त आहोत आणि आमचा एक कोर टीमची बैठक होईल. त्याच्यात आम्ही काही नावं अंतिम करू आणि ती नावं आम्ही प्रदेशाकडे पाठवू आणि आमचे प्रदेशातले ज्येष्ठ नेतृत्व आम्हाला त्यातला अंतिम आदेश आम्हाला देईल. बरं. आपण पाहतोय जिल्हा परिषद निवडणूक झाल्याच्या नंतरच छत्रपती संभाजीनगरचा महापौर कोण असेल हे चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र दुसरीकडे वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेण्यासाठी स्वतः जे इच्छुक नगरसेवक आहेत ते देखील जात आहेत. त्यामुळं दुसरीकडे भाजपमध्ये काम पाहिलं जातं, मात्र कुठल्याही प्रकारचा वशिलाबाजी किंवा सिटिंग ही केली जात नाही अशी भावना आणि अशी भूमिका या ठिकाणी भाजप जिल्हाध्यक्ष किशोर चितळे यांनी व्यक्त केली आहे. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.